Hello students, today we are going to see the journal entries of issue of shares means equity shares. So when company publish the prospectus for raising its capital, share capital. So in that prospectus it is clear that how the calls on shares should be called up. So what is meant by shares we have already discussed in earlier videos or even in SP, which is SP मध्ये सुद्धा कंपनीचं शेअर कॅपिटल इश्यू ऑफ शेअर्स शेअरसाठी मागणी भाग वाटप भागावरील मागणी भाग जप्ती सर्व SP मध्ये मराठीतून पण झालेलं आहे. त्याचा तर आपल्याला अकाउंटिंगमध्ये शेअर कॅपिटल कसं रेज करतो त्याच्या अकाउंटिंग एंट्रीज आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. सिंपल प्रॉब्लेम आता आपण पहिला पाहणार आहोत. सो हियर simple problem is taken. Gajanan Limited issued 60,000 equity shares of rupees 10 each, payable as application rupees 3, on allotment rupees 3, on first call rupees 2, and on final call payable at application 3, on allotment 3, and first call 2, and final call. What is the amount? 3 and 3 7 2 8. Final call rupees 2 also, not 2 is given. Final call also rupees 2, because see 10 rupees on application 3, on allotment 3, on first call 2, and on final call 2. 3 आणि 3 6 आणि 2 8 आणि 2 10. The shares subscribed and all the amount due was received. गजानन लिमिटेड कंपनीनं 60,000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत. प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये. 10 rupees per share. 60,000 shares are issued to the public and amount is payable rupees 3 on application, 3 on allotment, and 2 first call and 2 also second call. So how the entries are to be made while raising the capital? म्हणजे इथे लक्षात घ्या की ज्यावेळी प्रॉस्पेक्टस इश्यू केलं जातं त्यावेळी सर्वसामान्य जनता त्यांना भागाची खरेदी करण्यासाठी भाग मागणी शेअर ॲप्लिकेशन भाग मागणी पत्र भागावर मागणी वेगळं आणि भाग मागणी वेगळं भागांची मागणी आहे. मग भागासाठी मागणी करत असताना त्या मागणीपत्रासोबत त्याने काही रक्कम द्यायची असते. जर समजा मला इथं 100 भाग खरेदी करायचे आहेत तर आता ह्याच्यामध्ये किती द्यायला लागेल बघा. ॲप्लिकेशन बरोबर किती 3 रुपये आहेत. 100 गुणले 3 अशी अमाऊंट मला भागाची मागणी करताना भरावी लागेल. पेबल ॲज ॲप्लिकेशन 3, समथिंग इज युअर मिस्टेक. ॲप्लिकेशन मनी दिलं नाही मला वाटतं. ॲप्लिकेशन 2 असं करायला लागलं. इथं अमाऊंटच राहिली आहे. पुस्तकातच प्रॉब्लेम आहे तिच्यामध्ये. म्हणजे 10 काय म्हटलं बघा, कारण खाली याच्यामध्ये सुद्धा इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी 2 म्हटलं आहे. बरं इच पेबल ॲज ॲप्लिकेशन रुपीज 2 म्हणायला लागेल त्याला. रुपीज 3 ऑन अलॉटमेंट, 3 ऑन फर्स्ट कॉल अँड 2 ऑन फायनल कॉल. ॲप्लिकेशन मनी दिलं नाही मला वाटतं. ठीक आहे. पहिलाच प्रॉब्लेम म्हणजे पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे टेक्स्टबुकमधला. पण काहीच प्रिंटिंग मिस्टेक असतात कारण इथं प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला दिसतंय 60,000 शेअर्स
इश्यू केलेले आहेत आणि जनतेनं ऑफर पण तेवढे केलेले आहेत. फुल्ली सबस्क्राईब अँड फुल्ली ऑफर्ड, पब्लिश अँड ऑफर्ड. पब्लिकनं ऑफर्ड किती केले? 60,000. मग 60,000 गुणिले 2 ऑन ॲप्लिकेशन ₹2. बघा परत, गजानन लिमिटेड इशूड 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच पेएबल ॲज 2 ऑन ॲप्लिकेशन असं म्हणालं. ₹2 लिहायचं राहिलं इथं. ₹2 ऑन ॲप्लिकेशन, ₹3 ऑन अलॉटमेंट, ₹3 ऑन फर्स्ट कॉल अँड ₹3 ऑन फायनल कॉल. सिम्पल प्रॉब्लेम आहे खरं म्हणतात. ॲप्लिकेशन बरोबर किती? ₹2. भाग 10, प्रत्येक भाग हा ₹10 आहे आणि 60,000 इक्विटी शेअर्स एकूण कंपनीनं विक्रीला काढलेले आहेत. मग ज्यांना ज्यांना भाग खरेदी करायचा आहे त्यांनी ॲप्लिकेशन बरोबर किती? ₹2, ₹2 पर शेअर. मग किती आहे? 60,000 भाग गुणिले 2, 1,20,000. सिम्पल. याच्यामध्ये बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. एंट्री याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर्नल एंट्रीमध्ये सुद्धा तर पैसे मिळाले, बँक अकाउंट डेबिट होणार आहे, कारण तर बँकेमध्ये पैसे जमा करायला लागतात. तर ज्यांना ज्यांना भागासाठी मागणी करायची असते त्या व्यक्तीला भागानुसार ॲप्लिकेशन मनी किती आहे त्याप्रमाणे तेवढी रक्कम बँकेमध्ये भरावी लागते आणि तेवढी सगळे पैसे जमा झालेले आहेत. 60,000 गुणिले किती? ॲप्लिकेशन मनी किती? 2 आहे. 2 पर शेअर. ॲप्लिकेशन मनी ₹2 पर शेअर. सो 1,20,000 बँक अकाउंट डेबिट, 1,20,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, 1,20,000. काय म्हटलं बघा नॅरेशन. being equity share application money on 60,000 shares at ₹2 per share received. कि application money received on 60,000 shares at ₹2 per share. Being equity share application money on 60,000 shares at ₹2 per share received. आता हे ॲप्लिकेशन मनी इज अ पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. सो आफ्टर रिसिविंग ॲप्लिकेशन मनी टू द एक्सटेंट ऑफ द शेअर सबस्क्राईब, अमाऊंट इज टू बी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट जे आहे ते कॅन्सल होईल. शेअर ॲप्लिकेशन मनी जो मिळालेला आहे बँकेमध्ये जमा आहे तो कुठं ट्रान्सफर करायचा? शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचा, इक्विटी शेअर कॅपिटल. आता इक्विटी शेअर ॲप्लिकेशन कॅन्सल होईल. आता कॅन्सल म्हणजे काय होणार? मग इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट करायचं आणि शेअर कॅपिटल अकाउंट क्रिएट करायचं, कारण ॲप्लिकेशन मनी इज अ पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. कंपनीला जे भांडवल उभं करायचं आहे त्या भांडवलाचा हिस्सा जो आहे शेअर ॲप्लिकेशन बरोबर जो काय पार्ट भरलेला आहे तो शेवटी शेअर ॲप्लिकेशन इज अ पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. सो शेअर ॲप्लिकेशन इथं क्रेडिट केलेलं आहे, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन डेबिट होईल, शेअर ॲप्लिकेशन कॅन्सल होईल. आणि काय एंट्री राहते दोघात? एक जर एंट्री अकाउंट बघायची राहिली तर त्याच्यामध्ये काय एंट्री राहते बघा? बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. हा नेट इफेक्ट आहे. शेअर कॅपिटलचाच आपण प्रत्येक शेअर पाठीमागं ₹2 आपण कलेक्ट केलेले आहेत. आणि असं जर तुम्ही बघितलं तर ॲसेटला बँक अकाउंट किती असणार आहे? 1,20,000 आणि कॅपिटल किती? क्रेडिटला किती असणार आहे? 1,20,000. पण एंट्री मात्र कशी? पहिली बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट आणि ही एंट्री केल्यानंतर ॲप्लिकेशन मनी इज टू बी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, 1,20,000. Being the application money on 60,000 equity shares at ₹2 per share transfer to equity share capital. इथं पूर्ण वाक्य दिलेलं आहे, शॉर्टमध्ये लिहिलं तर चालतं. Being application money transfer to equity share capital on 60,000 equity shares at ₹2 per share हे लिहिलं तरी चालेल. लिहा, पण पुस्तकात त्यांनी पूर्ण दिलं असतं तर आपण पूर्णच लिहू. तिथं काय हे शॉर्टकट नको. ठीक आहे. हे कुठलं आलं? ॲप्लिकेशन मनी. बरोबर. आता अलॉटमेंट मनी. अलॉटमेंट किती राहते बघा? अलॉटमेंट मनी किती आहे? 3 आहे मला. एक मिनिट.
अलॉटमेंट मनी किती म्हटले 3 ऑन अलॉटमेंट. म्हणजे इथे लक्षात आहे की भागासाठी मागणी केल्यानंतर संचालक मंडळाच्या सभेमध्ये भाग वाटप केलं जातं. एसीमध्ये पाहिलेलं आहे. आणि ज्यांना ज्यांना भागाचं वाटप केलेलं आहे त्यांना तसं अलॉटमेंट मनी भरण्याचं पत्र पाठवलं जातं. म्हणजे अलॉटमेंट मनी ड्यू दाखवायचं आणि नंतर रिसिप्ट दाखवायचं. मग अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री पहिली करायला लागेल. लक्षात घ्या कोणती एंट्री होणार आहे. अलॉटमेंट मनी ड्यू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट आता 60,000 गुणले 3 आहे. घेतलेलं आहे. बिंग अमाऊंट अलॉटमेंट मनी ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 ड्यू येणं आहे. लोकांकडून येणं आहे. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000 1,80,000. ड्यू दाखवलं आता रिसिप्ट दाखवायचं. ड्यू दाखवलं तर रिसिप्ट म्हणा. रिसिप्ट म्हणजे काय बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. ड्यू अँड रिसिप्ट एवढंच करायचं. लक्षात. फर्स्ट कॉल पण ड्यू आहे रिसिप्ट आहे. सेकंड कॉल ड्यू अँड रिसिप्ट आहे. अलॉटमेंटमध्ये सुद्धा ड्यू अँड रिसिप्ट आहे. एवढं सिम्पल आहे. अकाउंटिंग एंट्रीज ऑफ इश्यू ऑफ शेअर्स तर 5वा प्रॉब्लेम असणार आहे. तो 8 मार्काला असणार आहे. इक्विटी शेअर अलॉटमेंट ड्यू दाखवलं. पुढचा आता रिसिप्ट म्हटलं काय बघा बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. आता शेअर अलॉटमेंट कॅन्सल होईल. बघा इथं सुद्धा तिसरी आणि चौथी एंट्री जर बघितली तर काय कॅन्सल होते. इक्विटी शेअर अलॉटमेंट आणि इक्विटी शेअर अलॉटमेंट डेबिट आणि क्रेडिट कॅन्सल होते. आणि कोणती एंट्री राहते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंटच राहणार आहे. 3 आणि चौथी एंट्री बघा त्याच्यामध्ये काय कॅन्सल होते इक्विटी शेअर अलॉटमेंट. तिसऱ्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर अलॉटमेंट डेबिट आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये काय इक्विटी शेअर अलॉटमेंट क्रेडिट आहे. कारण तिसऱ्या एंट्रीमध्ये अलॉटमेंट मनी ड्यू दाखवलं आणि चौथ्यामध्ये ते रिसिप्ट दाखवलं. ड्यू दाखवताना काय केलं अलॉटमेंट अकाउंट डेबिट केलं आणि इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट केलं. बिकॉज अलॉटमेंट मनी इज अ पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. जे काय अलॉटमेंट मनी ड्यू आहे तो शेअर कॅपिटलचा पार्ट आहे. ड्यू दाखवला रिसिप्ट म्हणजे काय होणार कॅन्सल होईल. काय डेबिट होणार पैसे येणार बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट तिसऱ्या एंट्रीमध्ये होतं आणि चौथ्यामध्ये काय केलं इक्विटी शेअर अलॉटमेंट क्रेडिट केलं. तर इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट क्लोज होईल आणि राहील काय नेट इफेक्ट काय होईल बँक अकाउंट डेबिट. चौथ्यामधील बँक अकाउंट डेबिट होईल आणि तिसऱ्या एंट्रीमध्ये काय लिहिले टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. म्हणजे पहिलं ड्यू दाखवलं अलॉटमेंट मनी ड्यू. चौथं काय केलं अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ठीक आहे. देन नेक्स्ट इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अँड इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल आहे. सेम आहे. लक्षात आता इक्विटी शेअर फर्स्ट कॉल ड्यू किती आहे 3 आहे. तो पण अलॉटमेंट मनीसारखंच करत आहे. अलॉटमेंट मनीऐवजी शेअर फर्स्ट कॉल ड्यू दाखवायचं रिसिप्ट दाखवायचं. ड्यूला एंट्री कशी होईल इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. 60,000 शेअर्स ॲट ₹3 पर शेअर अमाऊंट फॉर फर्स्ट कॉल ड्यू. You're being equity share first call money on 60,000 shares at ₹3 ड्यू. 60,000 वरती प्रत्येकी ₹3 अमाऊंट काय आहे ड्यू आहे. कशासाठी फॉर फर्स्ट कॉल मनी being equity share first call money on 60,000 shares at ₹3 ड्यू. 1,80,000 equity share first call account debit 1,80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ड्यू झालं रिसिप्ट दाखवा बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. जसं तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये इक्विटी शेअर अलॉटमेंट कॅन्सल झालं आणि राहिलं काय बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कारण हे सगळं शेअर कॅपिटल आहे. म्हणजे बँक अकाउंट डेबिट होणार आहे आणि शेअर कॅपिटल अकाउंट क्रिएट होणार आहे. फक्त ते एकदम ₹10 आपण गोळा केले नाहीत तर ते 4 टप्प्यामध्ये गोळा केलेले आहेत.
पण इथं प्रत्येक एंट्री आपण पाहिली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि सातवी, आठवी. तर याच्यामध्ये आपल्याला असंच दिसतं, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कुठलंही काढून बघा, फक्त पहिलं 1 आणि 2 मध्ये कम्पेअर करायचं. 3 आणि 4, 5, 6, 7, 8, 4 टप्पे आहेत, एंट्री 8 आहे. पहिलं ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, ते ट्रान्सफर केलं. त्यानंतर अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, पहिलं काय दाखवायचं, ड्यू दाखवायचं, आणि ड्यू आहे तेवढं परत रिसिव्ड दाखवायचं. ड्यूच्या 3 एंट्रीज, रिसिव्डच्या 3 एंट्रीज. अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. फर्स्ट कॉल किती, 1,80,000. ड्यू दाखवा, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. रिसिव्डची एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल. नॅरेशन काय, बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स. पहिल्यामध्ये काय म्हटलं आपण, ड्यू दाखवलं, इथे काय म्हणणार, रिसिव्ड म्हणणार आहे. बिंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹3 रिसिव्ड. Then 7th entry, second and final call. Equity share second and final call account debit to equity share capital account. Being a final call money on 60,000 shares at ₹2 per share due. इथे ड्यू नंतर रिसिव्ड. प्रत्येक शेअर पाठीमागे किती, ₹2. 60,000 गुणिले 2, 1,20,000 होईल. 1,20,000 होईल. ॲप्लिकेशनमध्ये पण 2 प्रमाणे होतं. ॲप्लिकेशनमध्ये 2 प्रमाणे होतं. अलॉटमेंट 3 प्रमाणे, फर्स्ट कॉल 3 प्रमाणे आणि सेकंड अँड फायनल कॉल 2 प्रमाणे. 3 प्रमाणे असेल तर 1,80,000, 2 प्रमाणे असेल तर 1,20,000, कारण 60,000 शेअर्स आहे. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बिंग फायनल कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹2 पर शेअर ड्यू. 1,20,000, 1,20,000. आणि लास्ट एंट्री काय आहे, रिसिव्ड. सेकंड अँड फायनल कॉल अमाउंट का मनी रिसिव्ड. फायनल कॉल मनी, सेकंड अँड फायनल कॉल मनी ऑन 60,000 शेअर्स ॲट ₹2 पर शेअर रिसिव्ड. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल. बघा 7व्यामध्ये पण काय दिसते, बघा 7व्यामध्ये पण काय दिसतंय, इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट 7व्यामध्ये डेबिट म्हटलं आहे, आणि 8व्यामध्ये काय केलं आहे, टू इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट क्रेडिट केलेलं आहे. म्हणजे इक्विटी शेअर सेकंड अँड फायनल कॉल हे अकाउंटसुद्धा क्लोज झालेलं आहे. 7व्यामध्ये ते डेबिट आहे आणि 8व्यामध्ये ते क्रेडिट आहे. आणि 7 आणि 8 याचीसुद्धा एंट्री जर पाहिली तर एंट्री काय राहते शिल्लक, कंबाईंड एंट्री जर त्या 7 आणि 8ची एक एंट्री करायची म्हटली तर काय एंट्री राहणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता हे जर बॅलन्स शीटला दाखवायचं म्हटलं तर बॅलन्स शीटला काय काय दिसणार आहे, बँक अकाउंट एकूण बॅलन्स किती राहील, 60,000 शेअर्स आहेत ना, 60,000 शेअर्स आणि हे किती 6 लाख. बँक अकाउंट ॲसेटला 10 लाख राहतील आणि 6 लाख राहतील. आणि इक्विटी शेअर कॅपिटल लायबिलिटीला 6 लाख राहील. म्हणजे बॅलन्स शीटला लायबिलिटी कॅपिटल 6 लाख आणि ॲसेट बँक अकाउंट 6 लाख. अशा प्रकारे आपल्याला याचं बॅलन्स शीटमध्ये सुद्धा दाखवता येईल. आता हा आपण एकदम सिम्पल घेतलेला आहे. फुल्ली सबस्क्राईब्ड, फुल्ली कॉल्ड अप, फुल्ली पेड अप, नो एनी ॲरियर्स. All shareholders are paid their all necessary amount dues on allotment, first call and second call. No any defaulter is there. So all money whatever the called up, all that money is paid up by each and every shareholders. So there is no any calls in arrears. So first the simple problem is taken. You should read, solve in your notebook. Thanks.